वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सीटेट भाषा 1 आणि भाषा 2 साठी विषय मराठीसाठी मोस्ट IMP काही प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, सीटेटमध्ये नेमके प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, भाषा पॅडागॉजीचे, भाषा हिंदी असो किंवा मराठी असो. मित्रांनो, फक्त लँग्वेज या ठिकाणी चेंज होते, परंतु प्रश्न जे असतात ते सेमच विचारले जातात. मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. व्याकरण तुम्हाला जास्त या ठिकाणी विचारला जात नाही, फक्त परिच्छेदावर आधारित किंवा उतार्यावर आधारित तुम्हाला गद्य किंवा पद्य 2 उतारे दिले जातात आणि त्या उतारावर तुम्हाला प्रश्न विचारले जात आहे. मित्रांनो, व्याकरण संदर्भात आणि 15 गुणांसाठी तुम्हाला लँग्वेज पॅडागॉजी या ठिकाणी विचारली जात आहे, मराठी आणि हिंदीमध्ये. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. हे बघा मित्रांनो, प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की पुढील उदाहरणासाठी अनुकूल पर्याय निवडा. मी भाषेवर लक्ष केंद्रित करताना याची दखल घेतो की ते योग्य आहे. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. मित्रांनो, ट्रान्सलँग्वेजिंग, पाठ करणे, उजळणी किंवा स्वयनिरीक्षण. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, स्वयनिरीक्षण म्हणजे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. हे बघा, प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी दिलेला आहे की तुम्हाला मोठे मोठे प्रश्न मित्रांनो लँग्वेज पॅडागॉजी म्हणजे मराठी आणि हिंदीमध्ये विचारले जात आहे सीटेटमध्ये. इयत्ता 2चे विद्यार्थी हेड अँड शोल्डर्स, नीस अँड टोस हे गाणे म्हणतात. गाणे म्हणत असताना ते शरीराच्या त्या अवयवांना स्पर्श करतात. शिक्षिका त्यांना कोणत्या पद्धतीने शिकवित आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. निवड, दृश्य श्राव्य, संवादात्मक भाषा शिक्षण किंवा समग्र शारीरिक प्रतिभाव. अशा प्रकारे मित्रांनो 4 ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे, म्हणजे विद्यार्थी त्या ठिकाणी नेमकी कृती करून दाखवत आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे की समग्र शारीरिक प्रतिभाव. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. मित्रांनो, जर तुम्ही सीटेटची परीक्षा देणार आहोत 14 डिसेंबरला तर आजपासूनच तयारीला लागा, कारण की तितका वेळ आता उरलेला नाही. मित्रांनो, TETमध्ये सुद्धा आपण असंच केलं की शेवटच्या काही दिवसात आपण अभ्यास सुरू केला, पण तितका वेळ अपुरा पडतो. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण आता जस्ट 32 डेज आर लेफ्ट टू एक्झाम. 32 दिवस बाकी परीक्षेसाठी फक्त. परीक्षेने या ठिकाणी विचारलेलं आहे की औपचारिक सूचनांचे वाचन करण्यापूर्वीचे कौशल्य ज्यांच्यामुळे नंतरच्या टप्प्यावर इतर शैक्षणिक कुशलता आत्मसात करता येतात ते म्हणजे कोणते. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. उदीयमान साक्षरता, उदीयमान उपाययोजना, उदीयमान अभ्यासक्रम किंवा उदीयमान गुणधर्म. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आपलं बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे उदीयमान साक्षरता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. हे बघा, प्रश्न क्रमांक 4 इथे दिलेला आहे की एका आईच्या लक्षात येते की मुलगा काही वेळा अशा गोष्टी बोलतो ज्या तिने कधीही त्याच्या भावंडाकडून किंवा मोठ्या माणसांकडून ऐकल्या नाहीत. ती बुचकाळ्यात पडते. तिला असे वाटते की मुलाने कुटुंबातील आणि आजूबाजूच्या लोकांच्या अनुकरणातून भाषा आत्मसात केली आहे. तिला असे वाटणे म्हणजे नेमके काय. या ठिकाणी अशा प्रकारे प्रश्न विचारला आहे. मित्रांनो, यालाच आपण लँग्वेज पॅडागॉजी किंवा भाषा पॅडागॉजी म्हणतो. मित्रांनो, बहुभाषिकता, देशीयता, वागणूक किंवा पदबंध रचना. तर हे बघा मित्रांनो, येथे जे योग्य उत्तर असणार आहे आपला ते वागणूक या ठिकाणी असणार आहे. आता एखादिक वेळ जेव्हा मुले जे आहे ते यूट्यूबमध्ये काही व्हिडिओज वगैरे पाहत असतात आणि त्यानंतर ते मुले तसंच बोलायला लागतात, म्हणजे मित्रांनो यालाच आपण वागणूक असे म्हणतो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. हे बघा, प्रश्न क्रमांक 5 येथे दिलेला आहे की 5व्या इयत्तेतील मंजित शिक्षकांशी, मित्रांशी आणि एका 2 वर्षाच्या मुलासोबत वेगवेगळ्या प्रकारे बोलतो. सामाजिक पर्यावरणात भाषा कशी वापरावी हे मंजितला नीट कळते. भाषेचे संदर्भात असे मानणे म्हणजे
काय असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. भाषिक वर्तन, नैसर्गिकता, अर्थविन्यास किंवा व्यवहार कुशलता. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 व्यवहार कुशलता. कारण की हा विद्यार्थी म्हणजे जे आहे ते शिक्षकांशी, मित्रांशी आणि 2 वर्षांच्या मुलांसोबत वेगवेगळ्या प्रकारे बोलतो, म्हणजे हे काय आहे तर व्यवहार कुशलता या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. हे बघा प्रश्न क्रमांक 6 इथे दिलेला आहे की विद्यार्थी समूहाला मागील पाठावर बेतलेल्या शब्दसंग्रहावरील 5 प्रश्नांची उत्तरे देणे आहे. यानंतर ते दुसऱ्या समूहाला आपले प्रश्न देऊन त्याची प्रश्नांची उत्तरे देतात. असे करणे कशाचे उदाहरण आहे असा प्रश्न इथे दिलेला आहे. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे. सवंगड्याकडून झालेले मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, प्रत्याभरण किंवा वाचन मूल्यमापन. तर हे जे उदाहरण असणार आहे ते सवंगड्याकडून झालेले मूल्यमापन म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 7. हे बघा प्रश्न क्रमांक 7 येथे दिलेला आहे की व्याख्यान पद्धतीला यशस्वी बनविण्यासाठी डॅश डॅश डॅश. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. विषय वस्तू तार्किक क्रमाने सादर करून, विषय घटकाच्या भाषेला सोपी बनवून, व्याख्यान सोबत शैक्षणिक साहित्यांचा वापर करून किंवा वरील सर्व. तर हे बघा मित्रांनो, वरील सर्व या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे कारण की तिन्ही पर्याय जे आहे ते बरोबर या ठिकाणी दिलेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो की वर्गात व्याख्यान करते वेळेस शिक्षकाने. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. कठीण मुद्द्यांसाठी उदाहरण दाखला द्यावा, नोट्सची मदत घेतली पाहिजे. हे चुकीचे या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो, कारण असे ऑप्शन कधीही नसतात. लांबलचक भाषण द्यावे हे सुद्धा या ठिकाणी नसणार, म्हणजे वरील सर्व सुद्धा नसणार मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला कठीण मुद्द्यांसाठी उदाहरण दाखल द्यावा हा आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 इथे दिलेला आहे की पाठ्यपुस्तक पद्धतीचे उद्दिष्टे आहे. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे आणि पाठ्यपुस्तक पद्धतीचे नेमके उद्दिष्टे कोणते असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. विद्यार्थ्यांना विषयावर प्रभुत्व मिळवून द्यावे, पाठ्यक्रमाला कमी वेळेत पूर्ण करणे, वरील दोन्ही किंवा यापैकी कोणतेच नाही. तर हे बघा मित्रांनो, पाठ्यक्रमाला कमी वेळेत पूर्ण करणे म्हणजे हे या ठिकाणी चुकीचे विधान दिलेले आहे. जर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे तर वरील दोन्ही सुद्धा या ठिकाणी चुकीचे झाले मित्रांनो. आणि यापैकी कोणतेच नाही आणि एक ऑप्शन उरलेला आहे ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थ्यांना विषयावर प्रभुत्व मिळवून द्यावे. तर हे ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जे असणार आहे ते बरोबर आपला उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 इथे दिलेला आहे की व्याख्यान पद्धतीचे फायदे शिवाय. हे बघा मित्रांनो, 3 फायदे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे शिवाय. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. कमी वेळेत जास्त घटक शिकवून होते, बरोबर असणार आहे. हे पहिला विधान या ठिकाणी बरोबर आहे. ज्ञानात्मक आणि भावात्मक दोन्ही क्षेत्राचा विकास होतो व्याख्यान पद्धतीने. ओके. विद्यार्थ्याच्या बोलण्याच्या प्रवृत्तीला वाढवते, हे सुद्धा बरोबर असणार आहे. या पद्धतीने लक्ष केंद्रित ठेवण्याची क्षमता वाढवता येते, हा सुद्धा बरोबर ऑप्शन असणार आहे मित्रांनो. परंतु ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे की ज्ञानात्मक आणि भावात्मक दोन्ही क्षेत्राचा विकास होतो, हे विधान या ठिकाणी चुकीचे दिलेले आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. हिंदी लँग्वेज पॅडागॉजी आणि SST पॅडागॉजी हे सुद्धा आमच्या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहे मित्रांनो. प्लेलिस्टसुद्धा तयार केलेली आहे, आमच्या चॅनलला व्हिजिट देऊन ते तुम्ही पाहू शकतात. पाहूया प्रश्न क्रमांक 11. प्रश्न असा येथे विचारलेला आहे की शब्दांच्या संदर्भ अर्थ समजावून शिकवलेले वाचन म्हणजे. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. संरचनात्मक पद्धती, संज्ञापनात्मक पद्धती, अर्थोगामी पद्धती किंवा समग्र भाषा पद्धती. तर हे बघा मित्रांनो, समग्र भाषा पद्धती या ठिकाणी आपला बरोबर प्रश्न क्रमांक 11चे जे उत्तर असणार आहे, बरोबर प्रश्न क्रमांक 11चे जे उत्तर असणार आहे मित्रांनो, समग्र भाषा पद्धती या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 12.
हे बघा प्रश्न क्रमांक 12 इथे दिलेला आहे की एक मूल पुस्तक हातात घेते आणि त्याची योग्य बाजू हातात घेऊन पान उलटते, असे करणे म्हणजे डॅश डॅश डॅश. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. उदीयमान उपाय कौशल्य, उदीयमान साक्षरता कौशल्य, उदीयमान अभ्यासक्रम किंवा उदीयमान गुणधर्म. तर हे बघा मित्रांनो, येथे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच उदीयमान साक्षरता कौशल्य आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 हे बघा इथे दिलेला आहे की भाषेबद्दल विचार करणे आणि बोलणे म्हणजे डॅश डॅश डॅश. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. भाषेबद्दल विचार करणे आणि भाषेबद्दल बोलणे म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 13 आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. अधिभाषिक योग्यता, स्वनिमिक जागरूकता, निपुण संभाषक किंवा उदीयमान साक्षरता. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपलं जे बरोबर उत्तर असणार आहे ती असणार आहे तो असणार आहे अधिभाषिक योग्यता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. हे बघा मित्रांनो, असेच प्रकारचे प्रश्न तुम्हाला टीईटीच्या परीक्षेमध्ये विचारले जात आहे, सीटेटच्या परीक्षेमध्ये. कारण तुम्हाला व्याकरण संदर्भात प्रश्न सीटेटमध्ये विचारले जात नाही. सीटेटमध्ये 15 मार्कासाठी मित्रांनो तुम्हाला लँग्वेज पॅडॉगॉजी विचारली जाते आणि 15 मार्कासाठी एक गद्य आणि एक पद्य असे 2 उतारे मित्रांनो दिले जाते. अशा प्रकारे तुमचा 30 मार्काचा मराठी विषय असतो मित्रांनो. आणि प्रश्नपत्रिका सुद्धा वेगळी मराठी विषयाची दिली जाते मित्रांनो. 2 वेगवेगळी प्रश्नपत्रिका तुम्हाला सीटेटमध्ये दिली जाते. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. विशिष्ट क्षमता असलेल्या मुलांना लेखन कौशल्याच्या सरावासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट आवश्यक असते. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि प्रश्न विचारला आहे की जे मुलांची क्षमता विशिष्ट आहे त्यांच्या लेखन कौशल्याच्या सरावासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट आवश्यक असते. हे बघा मित्रांनो, विचारांची अस्सलता, प्रतिकात्मक भाषेचा वापर, योग्य शब्दावलीचा वापर किंवा सुंदर अक्षरे. तर हे बघा मित्रांनो, हे विशिष्ट क्षमता असलेले विद्यार्थी आहे तर यांच्यासाठी ऑप्शन क्रमांक 3 जे असेल योग्य शब्दावलीचा वापर हा बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला राईट आन्सर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. हे बघा प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. एखादी नवीन भाषा शिकताना त्या भाषेचे वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण नियमामुळे मुलांचे आत्मविश्वास कमी पडतो. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी एक मार्ग म्हणजे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. तिथल्याच तिथेच चुका दुरुस्त करणे, मुलांनी वर्गात मोठ्याने वाचणे, वर्गात अधिक संभाषण घडेल अशा प्रकारचे उपक्रम राबवणे आणि ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे की समुपदेशकांच्या मदतीने उपचार करणे आणि सराव करणे. अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. प्रश्न आहे की एखादा नवीन भाषा शिकवताना त्या भाषेचे वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण नियमामुळे मुलांना आत्मविश्वास कमी पडतो. जशा प्रकारे तुम्ही हिंदी बोलत असताना तुम्हाला तितका आत्मविश्वास नसतो कारण आपली मराठी ठीक आहे हिंदीपेक्षा, है ना. जशा प्रकारे माझी हिंदी ठीक आहे मराठीपेक्षा, तशा प्रकारे तुमची मराठी ही ठीक आहे हिंदी भाषेपेक्षा. हिंदी बोलताना आपण तितका कॉन्फिडन्स आपल्यामध्ये नसतो कारण हिंदी आपली तितकी चांगली नाही. अशाच प्रकारचा हा प्रश्न आहे. तर यासाठी जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 3 वर्गात अधिक संभाषण घडेल अशा प्रकारचे उपक्रम राबवणे. अशा प्रकारे मित्रांनो काही सिलेक्टेड प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. कोणतीच नोट्स किंवा काहीच वाचायची आवश्यकता नाही मित्रांनो. 2011 ते 2024 पर्यंत जे सीटेटची परीक्षा झालेली आहे ते क्वेश्चन पेपरचा तुम्ही सराव करा. प्रश्नपत्रिका कशा प्रकारे विचारली जात आहे ते तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. तुमच्या सीटेट जे आहे ते एकदम क्लिअर होऊन जाईल. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.